राज्यात खळबळ उडवणाऱ्या बदलापूर येथील शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या तुषार आपटे याला भाजपनं थेट कुळगाव बदलापूर नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिल्यानं संतापाची लाट उसळली आहे. महिलांच्या सुरक्षेवर मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या भाजपच्या नैतिकतेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 2 वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्र हादरवणाऱ्या या प्रकरणात शाळेचे पदाधिकारीही आरोपी होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा कथित चकमकीत मृत्यू झाला होता. मात्र संस्थेचे सचिव तुषार आपटे हे घटनेनंतर तब्बल अनेक दिवस फरार होते. 44 दिवसांनी कर्जत इथून अटक, अवघ्या 48 तासात जामीन आणि त्यानंतरही शैक्षणिक संस्थेत कायम हा सगळा प्रवास आता थेट सत्तेच्या उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपलाय. इतकंच नव्हे तर गंभीर आरोप असतानाही तुषार आपटे भाजपच्या पालिका निवडणुकीत सक्रिय होते आणि आता स्वीकृत नगरसेवकपदी त्यांच्या निवडीनं भाजपनं विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिलंय. या नियुक्तीवरून विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली असून महिलांच्या सुरक्षिततेच्या गप्पा मारणारा पक्ष आरोपींना सत्तेची कवचकुंडलं देतो असा घणाघात केला जातोय. तुषार आपटे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते एका शिक्षण संस्थेवर नियुक्त आहेत. त्या प्रकरणात ते आरोपी असले तरी त्यांच्या विरुद्ध दोष सिद्ध झालेला नाही. मुख्य आरोपीला शिक्षा मिळाली आहे, त्यामुळे पक्षाचं काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याला हे पद दिलं आहे असं घोरपडे यांनी सांगितलं. दरम्यान राजकारणात सत्ता महत्वाची की संवेदनशीलता हा प्रश्न पुन्हा एकदा बदलापूरच्या निमित्तानं ऐरणीवर आलाय.